तर मैदानात जाताना दिसतं अंपायर उमेश भोईर. त्यांनी जर का गोट्या अंपायर सारखी अंपायरिंग केली तर त्यांच्यासाठी 500 रुपये गणेश मुकणे यांच्याकडून गोट्या अंपायर सारखी अंपायरिंग करायला लागेल. तर मैदानात जाताना दिसतात देवदास आणि रामदास. तर हा मात्र क्वालिफाय सामना असेल. यांच्यातून जो संघ विन होईल तो मात्र बक्षीस पात्र ठरेल. तर विनंती असेल गौर कामत संघाचा कर्णधार आणि वंजारवाडी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. ते तर पहिली सेमीफायनल लढत होईल वंजारवाडी पक्ष गौर कामत. टॉस होतोय. तर पंच तर गौर कामत संघाने टॉस जिंकला आहे. डिसिजन मात्र पेंटिंग ठेवलाय त्यांनी. 2 षटकानंतर आपला डिसिजन कळवायचा आहे. तर धामणी टीम असेल तर सागर रिपोर्टिंग करायचं आहे. सागर पवार. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक हाताळतोय रवी. स्ट्रायकर फलंदाज देवीदास. मोठा फलंदाज असेल भिलवले संघाकडून. पहिला चेंडू मात्र निर्धापचा चेंडू हाताळतोय गोलंदाज रवी. मात्र चेंडूला उंचावून टोलवतोय. शतरक्षक तैनात असेल. एकच धावेवर समाधान मानतोय. शतरक्षक तैनात असेल रुपेश. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धाव यशस्वीरित्या पूर्ण करतोय. धावसंख्या 1 वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवर. तर पुन्हा एकदा पाण्याचं आगमन झालंय. किती पाऊस पडला तरी सामने चालू राहतील. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. इथे मात्र चुकी करतोय यष्टीरक्षक. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण करतोय. गोलंदाजी मात्र सुरेख पद्धतीची परंतु यष्टीरक्षक चुकी करतोय. क्षेत्ररक्षक आहे अन्यथा चौकार गेला असता. 3 धावा वाचवतोय क्षेत्ररक्षक रुपेश. धावसंख्या 1 वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या धावसंख्येवर. पुन्हा मात्र त्याच दिशेला चेंडू रुपेश आहे. पुन्हा एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या 1 वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवर. सात धावा जाऊन पोहोचते धावसंख्या. ते मात्र निर्धापचा चेंडू.
ओव्हर. एका षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवर. सामना मात्र 2 षटकांचा असेल. चालू असलेला सामना वेनगाव उपेक्ष भिलवले पावसाळी टेनिस क्रिकेट स्पर्धा. ते मात्र चेंडूला दिशा दाखवतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार 4 धावेसाठी. चेंडूला मात्र दिशा दाखवतोय फलंदाज देवीदास. मोठा फलंदाज असेल भिलवले संघाकडून. धावसंख्या 4 ने वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक हाताळतोय रुपेश. पुन्हा मात्र त्याच दिशेला चेंडूला भिरकावून देतोय 6 धावींसाठी. एक ब्रँडेड षटकार. एक बिग षटकार लगावतोय फलंदाज देवदास. फक्त दिशा दाखवतोय चेंडूला. चेंडूला मात्र सहजरित्या पाठवतोय सीमा बाहेर 6 धावेसाठी. पहिल्या चेंडूवर चौकार तर दुसऱ्या चेंडूवर षटकार. चेंडूला मात्र दिशा दाखवण्याचं काम करतोय. तर इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव यशस्वीरित्या पूर्ण करतोय. आता स्ट्रायकर फलंदाज असेल रामदास. रामदास देखील मोठा फलंदाज आहे. धावसंख्या 1 ने वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या धावसंख्येवर. दोन्ही 3 चेंडू शिल्लक असतील. मात्र निजापनचा चेंडू हाताळतोय परंतु चुकी करतोय यष्टीरक्षक संदीप. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. ते मात्र सोयरे चेंडू हाताळतोय गोलंदाज रुपेश. 1+1 अशा 2 धावा. धावसंख्या 2 ने वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 21 या धावसंख्येवर. एक महागड षटक हाताळतोय गोलंदाज रुपेश. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्चित केल्या होत्या. इथे मात्र सुरेख चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चला वाईट साठी रिव्ह्यू आलाय. बॅटिंग रिव्ह्यू असेल तर जो काही निर्णय असेल तो कळवला जाईल. सर्वांनी यायचं नाही. चला फेरी डिलिव्हरी. शेवटचा चेंडू प्रगती पथावर असेल. पावसाने मात्र पुन्हा हजेरी लावले. पावसाळी टेनिस स्पर्धा चालू आहे. ते मात्र विकेट. धावसंख्या झाली ती मात्र 2 षटकाच्या अंती 21 धावा. 22 धावेचे आवाहन असेल वेनगाव संघाला. तर विनंती असेल लवकर यायचं आहे. धावत पाऊसला सुरुवात झाली. तर वेनगाव गौरकामत संघ आपला डिसिजन कळवायचा आहे. गौरकामत संघ फलंदाजी. तर विनंती असेल वंजारवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेच
हॅलो हॅलो. तर विनंती असेल वेणगाव संघ आपले सलामीवीर मैदानात रवाना करायचे आहेत दोन्ही. तर यापुढील होणारा सामना पहिला सेमीफायनल असेल गौरकामत विपक्ष वंजारवाडे. तर गौरकामत संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारले वंजारवाडी संघासमोर. तर सामना संपल्यानंतर वंजारवाडी संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला वेणगाव संघ आपले फलंदाज रवाना करायचे आहेत. तर मैदानात जाताना दिसतात रुपेश आणि विजय. मोठा फलंदाज असेल विजय. आयकोनच्या भूमिकेत असतो प्रत्येक वेळेस. तर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला षटक हाताळतोय देवीदास. स्ट्रायकर फलंदाज विजय मोठा फलंदाज असेल. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला षटक हाताळतोय देवीदास. स्ट्रायकर फलंदाज विजय मोठा फलंदाज असेल. 22 धावेचं आवाहन म्हणजे 11-11ची सरासरी असेल. आवाहन मोठं नसेल वेणगाव संघासमोर. पहिला चेंडू मात्र यॉर्कर चेंडू एक ब्रह्मास्त्र वापरला होता गोलंदाज देवीदास यांच्या मार्फत. पहिल्या चेंडूला मात्र सन्मान देतोय विजय. आता मात्र स्ट्रायकर फलंदाज रुपेश देखील मोठा फलंदाज असेल वेणगाव संघाकडून. पहिल्या चेंडूवर मात्र एका धावेने श्रीगणेश करतोय. ते मात्र स्ट्रेट ऑन द ग्राउंड मारते फटका. क्षेत्ररक्षक तैनात असेल. चेंडू उचलणार फेकणार. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. दुसरा धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करतोय. दाद द्यावी लागेल फलंदाजाला रुपेश याला. एक जोरटे धाव. चुकीचा थ्रो आणि एक धावे खर्चित करतोय गोलंदाज. धावसंख्या दोन्ही वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 या धावसंख्येवर. आता मात्र निर्धापचा चेंडू सुरेख गोलंदाजी. एक तेरी तो एक मेरी. मात्र फुलटाच पचा चेंडू होता परंतु समाचार तितका चांगला नाही. चेंडू उचलणार फेकणार. तत्पूर्वी एकच धावेवर समाधान मानतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण. धावसंख्या दोन्ही वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवर. आवाहन मोठे असेल. येणारे 12 चेंडू आणि 22चं आवाहन होते. आता मात्र 4 चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवर. मोठ्या फटकांची आवश्यकता असेल वेणगाव संघाला. ते मात्र निर्धापचा चेंडू हाताळतोय गोलंदाज देवीदास. धावसंख्येला मात्र स्थिरावतोय. तर विनंती असेल हॉलिंडर यायचं आहे इकडे. पाण्याची पूर्तता करायची. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख ओव्हर. एका षटकानंतर 5 धावा खर्चित करतोय. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 17 धावा. आवाहन मोठे असेल. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल वेणगाव संघाला. आता मात्र रामदास देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे. येणारे 6 चेंडू आणि 17 धावा. आवाहन मोठे असेल. फलंदाज देखील तितक्याच ताकदीचा आहे विजय वाघमारे. तर सामना मात्र पावसाळी टेनिस स्पर्धा चालू आहे. एका षटकानंतर 17 धावेची आवश्यकता. पहिला चेंडू मात्र निर्धापचा चेंडू हाताळतोय. सुंदरशी गोलंदाजी. देवीदासाच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय गोलंदाज रामदास.
आता मात्र उंचावून टोलवतोय, चेंडूला मात्र भिरकावतोय, चेंडू जातोय वन बाउन्स चौकार 4 धावींसाठी. सुंदर अशी फलंदाजी करावी लागेल विजय याला. तर मात्र येणार आहे 4 चेंडू आणि 13 धावा. आव्हान मोठे नसेल, 2 मोठे फटके सामना सांगून जातील कोणाच्या बाजूने झुकेल. येणारे 4 चेंडू आणि 13 धावा. आव्हान मोठे नसेल. आता मात्र उंचावून टोलवतोय, चेंडू जातोय 6 धावेसाठी. एक ब्रँडेड षटकार. सरपंच डिसिजन कळवायचा आहे. एका साईडला 6 प्लेयर होते, एका साईडला 6 प्लेयर होते. नो चेंडू. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 6 धावा. सामना होता कुठे आणि आणलाय कुठे. एका षटकाराने विजय टायगर अभी जिंदा है. पहिले चौकार लगावला होता, परंतु लगेच बॅक टू बॅक षटकार लगावतोय. तर याच्यानंतर लगेच वंजारवाडी संघ आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. मात्र येणारे 4 चेंडू आणि 6 धावा. आव्हान मोठे नसेल, सामना होता कुठे आणि आलाय कुठे. आता मात्र उंचावून टोलवतोय, क्षेत्ररक्षक तैनात असेल. चेंडू जातोय वन बाउन्स. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतोय. धावसंख्या 2 वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या धावसंख्येवर. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि 3 धावींची आवश्यकता असेल. 4 धावा. 3 चेंडू आणि 4 धावा. आव्हान मोठे नसेल, सामना मात्र दोन्ही बाजूनी असेल. 50-50 असेल दोन्ही संघांच्या बाजूने. तर इथे मात्र उंचावून टोलवतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतोय. सरपंच रिव्ह्यू झालाय का पहिला यांचा? येणारे 2 चेंडू आणि 2 धावींची आवश्यकता असेल. येणारे 2 चेंडू आणि 2 धावा. चला प्रकाश वाघमारे, त्याच्यानंतर इकडे यायचं आहे. षटकातील 2 चेंडू शिल्लक, 2 धावेची आवश्यकता. इथे मात्र निर्धावपचा चेंडू हाताळतोय. आता मात्र येणारा 1 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. 1 चेंडू आणि 2 धावा. करो की मरो अशी सामना आहे. दोन्ही संघांसाठी क्वालिफाय सामना. 1 चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेसिंग असेल. 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी कराव्या लागतील विजय जर प्राप्त करायचा असेल तर. आणि भेलवले संघाला 2 धावा थांबवायच्या आहेत. एक चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेसिंग. रोमांचक सामना. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. येणारा 1 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता. आपण पाहतोय पावसाळे टेनिस स्पर्धा. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता. इथे मात्र पकडतो चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. इथे मात्र विजय होतोय भेलवले संघ. सामना होता कुठे आणि आणला होता कुठे वेनगाव संघाने, परंतु विजय होतोय भेलवले संघ. तर यापुढे होणारा सामना
वंजारवाडी पक्ष गौर कामत. तर वंजारवाडी संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आपण पाहतोय पावसाळी टेनिस स्पर्धा